सामान्य माणसाला आपले आयुष्य जगत असताना अनेक समस्या अडचणींना तोंड द्यावे लागते. समस्यामुक्त होण्यासाठी अर्थातच त्याचे पाय ज्योतिषाकडे वळतात. अशा वेळेस त्यांना अचूक मार्गदर्शन मिळणे अत्यावश्यक असते. तसेच विनाखर्चिक उपाय तोडगे मिळणे आवश्यक असते. अलीकडे अन्य क्षेत्राप्रमाणे ज्योतिष क्षेत्रातही अपप्रवृत्तीचा संचार झालेला आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसाला प्राथमिक फलज्योतिषशास्त्राची माहिती असल्यास त्याला सहाय्य होऊ शकेल. अतिशय साध्या सोप्या भाषेत आपण राशीची माहिती, उपाय, यंत्र, मंत्र, स्तोत्र, रुद्राक्ष या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. मेष रास. मेष ही राशीचक्रातील पहिली रास असून या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाची ही रास असल्यामुळे मंगळाचे सारे गुणधर्म ओघानेच आलेले आहेत. या राशीत रवी हा ग्रह उच्च होतो, तर शनी या ग्रहाची ही नीच रास आहे. मेष राशीत संपूर्ण अश्विनी नक्षत्र येत असून संपूर्ण भरणी तर कृतिका नक्षत्राचे पहिले चरण येते. मेष ही पुरुष, चर व क्रूर राशी असून ही रास वंध्या म्हणजे वाझ रास आहे. ही मंगळाची रास असल्यामुळे शौर्य, धाडस, चिकाटी, धडाडी, अधिकाराची लालसा, पराक्रमी, क्रूर, अविचारी, त्यानंतर जुगारी प्रवृत्ती, उतावळेपणा हे सारे गुण या राशीत दिसून येतात. मंगळाचे औदार्य, दिलदारपणा, प्रेमळपणा हे गुणही या राशीत दिसतात. ही रास अग्नितत्वाची रास आहे. मेष राशीत भोगीपणा, त्यागीपणा आणि अधिकार लालसा हे गुण दिसून येतात. मेष राशीचे चिन्ह मेंढा आहे. मेंढरे ही अविचारी असतात. कोठेही व कसेही उड्या मारतात. ही रासही उतावळी आहे. मंगळाच्या गुणधर्माप्रमाणे आरंभशूरता दिसते. कोणतेही काम सुरू केल्यानंतर पुढेपर्यंत घेऊन जात नाही. अर्धवट काम सोडण्याची सर्वसाधारण प्रवृत्ती या राशीत दिसून येते. मेष रास अतिमानी आहे. या राशीचे लोक हट्टी, आग्रही, दुराग्रही, अतिमानी, आपलं ते खरं करणारे असतात. ही माणसे जरा म्हणून नमते घेत नाही. आपली मते दुसऱ्यांवर हुकुमशाही पद्धतीने लादणे आणि अतिरागीटपणा हे या राशीचे दुर्गुण आहे. परंतु या व्यक्ती स्पष्टवक्त्या, प्रामाणिक, तडफदार, कधी कोणाचा विश्वासघात न करणाऱ्या, मोकळ्या मनाच्या व कष्टाळू असतात. मंगळाची मेष तसेच वृश्चिक ही रास आहे. परंतु मेष ही मोकळ्या मनाची रास आहे, तर वृश्चिक ही डूक धरणारी आतल्या गाठीची क्रूर रास आहे. एकंदरीतच मंगळाच्या मेष राशीची माणसे ही विध्वंसक प्रवृत्तीची असतात. क्षत्रिय वृत्तीची करारी रास म्हणून या राशीकडे बघता येईल. मेष रास दूषित असताना करावयाचे उपाय. दूषित मेष राशीसाठी खालील उपाय करणे. रोज संकटनाशक गणेश स्तोत्र म्हणणे. मंगळवारचा उपास करणे. मंगळवारी गणेश दर्शन देवळात जाऊन घेणे. संकष्टीचा उपवास करणे. अंगारकीचा उपवास करणे. विनायकीचा उपवास करणे. गणेश महिम्न स्तोत्राचे वाचन करणे. गणपत अथर्व शीर्ष रोज एकदा म्हणणे. गणपतीला दर मंगळवारी 11 दुर्वा 1 लाल फूल वाहणे. दर मंगळवारी गणपतीला गूळ आणि खोबरे वाहणे. गणेश मंत्राचा रोज 21 वेळा जप करणे. मंगळाचा रोज 11 वेळा जप करणे. मंगळाच्या यंत्राचे रोज किंवा मंगळवारी पूजन करणे. गणेश कवच रोज म्हणणे. अष्टविनायकाची यात्रा वर्षातून
तीनदा करणे. गणेश अष्टोत्तर नाम स्तोत्र रोज म्हणणे. भौम प्रदोषाला शिव गणेश पूजन करणे. भौम प्रदोषाच्या दिवशी उपवास करणे. उष्ट्या गणपतीचे कवच म्हणणे दिवसातून एकदा तरी. कर्ज होत असल्यास ऋणमोचन मंगल स्तोत्र रोज वाचणे. मंगल विरचित मंगलचंडिका स्तोत्र रोज वाचणे. मंगळाचे पोवळे रत्न धारण करणे. 5 मंगळवार मंगळ ग्रहाचे दान देणे. मंगळवारी गणेश देवी यांचे संयुक्त पूजन आणि उपवास करणे. मंगळाच्या गायत्री मंत्राचे रोज 11 वेळा पठण करणे. मंगळाची नागजीवा वनस्पती दर मंगळवारी पूजणे. मंगळाची नागजीवा वनस्पती सिद्ध करून ती ताईतमध्ये घालून धारण करणे. 5 मंगळवार स्वतःवरून भेंडी ओवाळून बाहेर फेकणे. 5 मंगळवार कुमारिकांना दान देणे इत्यादी उपाय आपण करून जो मेष रास आपल्या पत्रिकेत दूषित आहे ती दूषित रास आपल्याला सहजरित्या व्यवस्थित करता येते. आता आपण या ठिकाणी मंगळ यंत्राचा उल्लेख केलेला आहे. तर मंगळ यंत्र कसे असते हे आपण नंतरच्या भागामध्ये पाहणार आहोत.